नमस्कार, माझे नाव अमोल रुद्रके. ही माझी मुलगी आहे दुर्गा रुद्रके. आम्ही आज ऍक्च्युली जीवन स्पर्श जे डोळ्यांचं हॉस्पिटल आहे डॉक्टर शीतल अलावणींचं, त्यांच्याकडे आलो होतो तिच्या डोळ्याचं आयसीचं ऑपरेशन करण्यासाठी, तिच्या डोळ्यांचा चष्मा घालवण्याचा, त्यासाठी आम्ही ऑपरेशन करण्यासाठी आलो होतो. गेल्या आठवड्यात आम्हाला काही रेफरन्स कडनं कळलं होतं की चांगलं हॉस्पिटल आहे आणि चांगले डॉक्टर्स आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही चेकिंग करायला आलो. त्यांनी आम्हाला 2 प्रकारच्या सर्जरी सजेस्ट केल्या. त्याच्यातल्या एका सर्जरीमध्ये चेकिंग केल्यानंतर असं कळलं की ती सर्जरी थोडीशी रिस्की होईल. त्यांनी सांगितलं की ती रिस्क घेऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला आयसीयूचं दिलं. आम्ही सेकंड ओपिनियन घेतला अजून एका डॉक्टरचा. त्यांनी आम्हाला तेच सांगितलं की बेटर ते, पण ते त्या डॉक्टरने सांगितलं की तुम्ही ते करू शकता, म्हणजे जी पहिली सर्जरी होती ती इकॉनॉमिकल आहे. पण मला जास्त विश्वास वाटला की शीतल अलावणींनी आम्हाला स्पेसिफिकली सांगितलं की बाबा काय त्याचे प्रोज आणि कॉन्स जे काय आहेत, चांगलं काय वाईट काय हे व्यवस्थित समजावून सांगितलं आणि आम्हाला वेळ दिला की तुम्ही ठरवा काय करायचंय काय नाही ते, आणि त्या अनुषंगाने मग तुम्ही या आणि आपण मग त्याप्रमाणे करूया. 2 दिवसापूर्वी एका डोळ्याचं केलं, उजव्या डोळ्याचं, आज डाव्या डोळ्याचं केलं. आता जी ट्रीटमेंट झाली ती खूप छान प्रकारे झाली. अजून त्याचा रिझल्ट एका डोळ्याचा तर कळलाच आहे, दुसऱ्या डोळ्याचाही कळेलच. आणि पहिल्या डोळ्याचं केल्यानंतरच तिला सडनली तिचा चष्मा जो बराच नंबर होता तो नंबर तिचा गेला. एका डोळ्यात तिला खूप छान दिसायला लागले. आज केल्या तो ओप्सो 2-3 दिवसांनी त्यांनी परत बोलवलंय, त्यामुळे दोन्ही डोळ्यांचा चष्मा गेलेला असेल. त्यांचा स्टाफही खूप छान आहे, व्यवस्था खूप छान आहे, आणि सगळ्यात महत्वाचं की जी ट्रीटमेंट करणार आहे त्याची इत्यंभूत माहिती प्रॉपर दिली जाते. ती माहिती सगळ्यांना, सगळ्या स्टाफला असते. ते काळजीपूर्वक 2-2 वेळा त्याची चेकिंग की हे झालंय का, ती प्रोसिजरमध्ये ते झालंय का नाही झालंय याची 2-2 वेळा 3-3 वेळा डॉक्टरांपासून इतर स्टाफ नर्सेस जे आहेत त्या पण माहिती घेतात. त्याच्यामुळं असा विश्वास वाटतो की ही ट्रीटमेंट आपली जी आहे ती चांगली होईल. या पद्धतीनेच डॉक्टरांच्या पुढच्या प्रगतीलाही माझ्याकडनं शुभेच्छा. थँक्यू.